चलिए चर्चा तो रहेगा भाई, चर्चा तो रहेगा। ये प्रतियोगिता की देखिए बात करेंगे जहाँ पर सेट के बर्थडे के ऊपर देखिए यहाँ से खास करके इस टूर्नामेंट के देखिए यहाँ से आगाज किया गया यहाँ से, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर चौके के साथ साथ है 22 देखिए 22 रन। चलिए गेंद अंदर पहुंचा यहाँ पर तुरंत से। थोड़ी सी देखिए बात करेंगे दर्शक क्राउड देखिए यहाँ से। हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ कीर्तनकार तुम्ही पाहता, एक सुप्रसिद्ध कीर्तनकार मित्रार्थ महाराज पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। सांप्रदायिक वारकरी खऱ्या अर्थात तुम्ही पाहता जी नागाव कडनंच खऱ्या अर्थानं प्रेरणा भेटली, मग कुठलाही कार्यक्रम असो खूप जल्लोषाने साजरे होतात। या लक्ष्मण दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। ओटो कॉम्बॉक्स तो चलिए बात करेंगे यहाँ से 6 मिनट का समय जा चुका है। फील्डिंग वाली टीम थोड़ा सा ध्यान रखना होगा, समय की जो पाबंदी है यहाँ से। सावे टीम है 40+ सावे, देखिए थोड़ा समय का आपको फोकस करना होगा। जानकारी तो हम देते रहेंगे आपको लगातार। यहाँ से देखिए अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे यहाँ से। फर्स्ट स्ले पर देखिए ओवर थ्रो, थोड़ा सा थ्रो खराब था यहाँ से, और जिसका फायदा देखिए यहाँ से बैटर को पूरा तरह से मिला नहीं अक्रिन। हेलो 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 चला या लक्ष्मण शेठ गोरपेकर नारिवली यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांनी व्यासपीठावर यावं। चलिए चाय वाले चाय लाइए कमेंट्री बॉक्स पर। चलिए बात करेंगे चाय पहले कमेंट्री बॉक्स पर लाइए, तभी आपकी चर्चा होगी। चाय कितनी कड़क है कितनी बेधड़क नहीं, पहले मेहमानों को सही आपने किया। पहले मेहमान नवाजी होना जरूरी है, क्योंकि मेहमान हमेशा देखिए एक भगवान के जैसे होते हैं, घर पे आते हैं। और अच्छे देखिए हमारे चाय देखिए मेहमान बॉक्स पर पहुंचा, डीजे पर पहुंचा, कमेंट्री बॉक्स पर पहुंचा। यहाँ पर 40+ के खिलाड़ी हैं। डगआउट में भी चाहिए तो चाय दीजिए, 2-4 उन्हें भी पिलाइए। प्रदीप दादा चाहिए क्या पर चाय? दिलीप दादा और ये चलिए यहाँ पर ड्राइव बड़ा अच्छा यहाँ पर रन देखिए आता हुआ यहाँ से। और ये चलिए हल्की सी खराब फील्डिंग यहाँ से, लेने का देना पड़ गया और टोटल देखिए जाकर पहुंच गया 26 देखिए यहाँ पर 26 रन यहाँ से। क्या बढ़िया मुकाबला देखिए यहाँ से चलता हुआ। सौरभ देखिए पिछला 2 मैच हमने देख चुके हैं यहाँ पर 60-70 के आसपास देखिए यहाँ से टारगेट बनते जा रहे हैं यहाँ से। और इस बार देखिए बैकफुट से खींचकर मारा भाई यहाँ से। कई दिन अब बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बैटर बरस रहे हैं भाई। टुकुर 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 टुकुर। हेलो लोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे। कालूराम पाटील निगुगाव यांचं देखील सहर्ष स्वागत। चलिए समय देखिए 10 मिनट जा चुका है पहला 2 ओवर के लिए। देखिए यहाँ से जहाँ आपको देखिए बात करेंगे 20 मिनट का समय दिया जाता है। कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है। कल्पेश जी यहाँ पर बैटर ने दिखाया बादल के बरसने से, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 30 रन। देखिए यहाँ से 2 ओवर कंप्लीट है यहाँ से। चलिए 10 मिनट से ज़्यादा समय जाता हुआ यहाँ से। अवेश ज़्यादा मस्कर देखिए हम देख सकते हैं हर कोई यहाँ से मेहनत लेते हुए यहाँ से। और हमारे इंजोरी इस वक्त अशोक दादा मस्कर देखिए हम देख सकते हैं अनफिट है, इंजोरी है, लेकिन से ज्यांच्या आतुरतेने 2 दिवस वाट पाहत होते, आज थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत छोटा राजन यांचे पुतणे युवराज निकालजे, थोड्याच वेळात येतील। चलिए नवनाथ सालुंके सर देखिए जिनकी आवाज़ जिनके लाडले बेटे देखिए 12 बजे की बात है। चंदू या माइक, चंदू शेठ या माइकचा आवाज द्या थोड़ा। नवनाथ सर को और आवाज़ दीजिए। तो चलिए गेंदबाज फिर एक बार तैयार से, और इस बार भी देखिए जगह बनाकर यहाँ से अपने आप को कंट्रोल में थे यहाँ से।
देखते हैं, अंपायर बता रहे हैं 1 बाउंस देखिए आता हुआ 4 रन। ओहो, यहाँ पर रनों की बारिश होती हुई देखिए लगातार यहां से बात करेंगे सचिन मात्रे का गाड़ी चलता हुआ पंपम। बहुत बढ़िया देखिए 4 रन आता हुआ यहां से। और गेंदबाजी की बात कर लेंगे। प्रदीप देखिए यहां से हम देख सकते हैं, यहां से तीसरा ओवर के लिए आते हुए टीम का स्कोर देखिए 34 तक पहुंचा है। यहां से पहले थे लोग दीवाने, अब लगे हैं कमाने। चाहे देखिए यहां डगआउट तक खिलाड़ी बॉक्स में जाता हुआ यहां से। और इस बार भी देखिए यहां पर हुक किया, यहां से फिर से एक बार फील्डर को चारों खाना चीत किया और आता हुआ 4 रन। ये देखिए ये क्या हो गया भाई, बहुत बड़ा चौका हो गया। स्वागत है आपका निश्चित रूप से। बहुत बढ़िया देखिए यहां से जब जब नारोली टीम खेलती है विश्वनाथ से मस्त कर देखिए पैसे की बारिश टीम के ऊपर करते हैं निश्चित रूप से। और हमारे गुरु दादा देखिए आते हुए नो बॉल, रन आ रहा है भाई यहां से। कभी खराब फील्डिंग से 22 से देखिए 9 और 2 रन आता हुआ टीम का स्कोर जाकर पहुंचा डबल फॉर 44 रन। अनुमान दादा विश्वनाथ से नमस्कार देखिए एकदम करीब 2 से। बहुत बढ़िया देखिए यहां से 22 रन आता हुआ देखिए हमारे भानेश्वर अंपायर बहुत बढ़िया लाजवाब देखिए अंपायरिंग का सराहना करना चाहेंगे। कल्पेश्वर हमारे दशरथ सरखड़े सर देखिए बात करेंगे दाऊड़ी से पर, और उसके साथ संदीप भानेश्वर दशरथ सुरखाड़े सर देखिए बात करेंगे दाऊड़ी से। अड़ूली से देखिए संदीप भानेश्वर शायद गेंद को रोक नहीं सके, भानेश्वर का इशारा देखिए आता हुआ 4। और सचिन ठाकुर से देखिए बात करेंगे पल्ले से हमारे। बहुत बढ़िया तीनों अंपायर देखिए यहाँ से जान डालते हुए यहाँ से। रन की बात करेंगे, रन देखिए यहाँ से तेजी से बैठा हुआ यहाँ से 49 खुद पन्नास देखिए यहाँ से बात करेंगे। चलिए गेंदबाज तैयार से, और इस बार देखिए ऊंचाई भी भरी और लंबाई भी बढ़ता हुआ यहाँ से बड़ा हिट यहाँ से AK-47 चरण।
बाजी में आते हुए गेंदबाज चलिए सौरभ पाटिल और ये चलिए ऊंचाई लिए, क्या लंबाई लेकर जाएगी भाई यहां से। हाँ, मैं तेरी मैना तू मेरी तोता, अरे छक्का लगा है मोटा, ठोको हमारे चंदू दादा ढीचे। चलिए अमर दादा मस्कर, बहुत बढ़िया देखिए छह आता हुआ। चलिए सौरभ पाटिल से देखिए कमेंटेटर थोड़ा जल्द से जल्द कमेंटेटर बॉक्स से संपर्क करें। चलिए हमारे देखिए अमर सेठ हम देख सकते हैं यहाँ पर बाहुबली, सही बताएं यहाँ से। और यहाँ देखिए रनों की बारिश हो रही है भाई, यहाँ से दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और दोनों बैटर देखिए बल्लेबाजी कर रहे हैं, ले भारी ले भारी ले भारी ले भारी। चलिए बोल बोल बोल। बघा उद्या खऱ्या अर्थानं होली आहे, तर उद्या होली असल्याच्या कारणानं मॅच देखील उद्या बंद असणार आहे। आपण परवा धुलीवंदनला रंगपंचमी आहे, नक्कीच धमाल देखील करू डे नाईट फॉर्मेटमध्ये। तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप साऱ्या बडपूर्वक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये। टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या चाहता वर्गाकडनं ओटू बाबूजा। होली देखिए बात करेंगे यहाँ से, नहीं होली बदलता रहता है भाई लेकिन से रंग वही रहता है। और खींचकर मारा यहाँ से देखिए, रनों की देखिए यहाँ पर पहाड़ खड़ी कर रहे हैं भाई यहाँ से। ये बैटर हैं या मटन का दुकान भाई, चौके छक्के की लाइन लगा दी है। रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात आला, हे रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात। पहिल्या फेरीतील पुढची मॅच शील 40+ आणि वाडेकर 40+ दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत। अन्यथा जो टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर अपोजिट टीमच्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल, याची देखील लक्षात घ्या। 74 देखिए, और खास करके जीतू का टोटल बताइए। 13 गेंद देखिए 34 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और सचिन की बात करेंगे 12 गेंद के पर 35 है। सचिन से दाव संख्या 35-35, और जीतू की बात करेंगे 30 पर 34। क्या बात है, दोनों बैटर देखिए खिंचकर ले रहे हैं यहाँ से। 20 गेंदों में देखिए 56 की यहाँ पर पार्टनरशिप बनी है यहाँ से। दोनों बैटर देखिए रेस में लगे हैं यहाँ से। और ये चलिए भाई यहाँ से मानो के भिंजोड़ बैटिंग चल रही है यहाँ से। और ये चलिए दूसरा रन कंप्लीट करते हुए यहाँ से, क्या बढ़िया देखिए यहाँ से मैच चलता हुआ। और दोनों बैटर देखिए जिस तरह से यहाँ पर रन बना रहे हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से। अमर दादा स्वागत है, सेठ अमर सेठ हमारे देखिए विश्वनाथ सेठ मस्कर, इनके सुपुत्र लाल के बाहुबली। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से
76 देखिए बात करेंगे। चलिए पानी थोड़ा तेजी से भाग कर लेकर चाहिए भाई, पानी किसी भी समय ले सकते हो, मंगवा सकते हो यहाँ से, बैटर थकान है तो टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 76। सौरभ और एक कॉल कीजिए यहाँ पर अगला मैच जो दोनों कप्तान को यहाँ से। शील 40+ कॅप्टन आणि वाडेकर 40+ कॅप्टन आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी उपस्थित हवा, अन्यथा जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विजय दिला जाईल याची देखील लक्षात घ्या। बाबूशा 3 कॅप्टनला आपण टॉस विजय देखील दिला आणि जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसले तरी ते आपण ओव्हर कमी करण्यात येतील याची देखील लक्षात घ्या। शील 40+ कॅप्टन आणि तुम्ही वाडेकर 40+ कॅप्टन उपस्थित रहा। ऑल टू कम बॉक्स। नहीं आजकल देखिए बात करेंगे, ये नियम आ चुका है, कभी ओवर कभी 3 गेंद कम की जाती है दोनों टीम को। देखिए यहाँ से अगर एक कप्तान मौजूद रहेंगे तो फिर देखिए इसलिए लगातार अनाउंसमेंट कर रहे थे, शायद भाग कर आते हुए यहाँ से लग रहा है सील के कप्तान यहाँ आ चुके हैं। यहाँ से सील के कप्तान देखिए, वाडेकर के कप्तान आपको भी ऊपर से दिखाना होगा यहाँ से, तो कप्तान देखिए टॉच अपोजिट का जो कप्तान मौजूद रहेंगे यहाँ से उन्हें दिया जाएगा। मुझे लगता है सील से कल्याण फाटा तक जो रहता है ना वो ट्रैफिक बड़ा संघर्ष करके वो निकले होंगे, मुझे लगता है पहले मैच से वो घर से निकले होंगे। अंदाजा है देखिए सील टीम है तो उन्हें अंदाजा है कितनी ट्रैफिक कितनी टाइम रहती है। चलिए यहाँ पर अर्धशतक का क्या मौका है, यहाँ से 4 गेंद बचा है, 10 की जरूरत है यहाँ खास करके बैटर से। जीतू पाटिल ये देखिए 40 पर पहुंचे यहाँ से। जीतू जीतू क्या जीत जाएंगे यहाँ पर अर्धशतक से, ऊंचाई तो भरी है, लंबाई की देखिए यहाँ से, और फील्डर पहुंचे लेकिन बन गए दर्शक, चौका था वह 44 रन। टीम कस को देखिए यहाँ पर पहुंचाया जाकर 84 और 44 पर देखिए बल्लेबाज यहाँ पर जीतू पाटिल देखिए यहाँ से क्या अर्धशतक बनाएंगे यहाँ से। डगआउट तो चाहते हैं भाई अर्जुन एक मार खड़खड़ी, हाँ ये है, चलिए अर्जुन एक मार काय खड़खड़ी ना, ओ ये चलिए भाई यहाँ से, ये तो लैला के शादी में लफड़ा हो गया। और हमारे बड़े मजनू देखे इतने, ये तो मजनू पहले हो चुके हैं भाई 40+ है लेकिन भाई ये कैच नहीं छोड़ रहे, हमने दावत दे रहे हो यहाँ से। मुझे तो लगता है अगर ये बैटर अर्धशतक बनाता है भाई, ये फील्डर को लेकर जाइए, एक जाम पिलाइए मैच के बाद ये 2-3, हाँ ये चलिए भाई, ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगी, ओ देखते हैं यहाँ से 6 रन देखिए यहाँ से बाउंड्री लाइन के पार जाकर गेंद को रोका, अर्धशतक। चलिए जीतू पाटिल बल्ला ऊपर उठाइए, एक बार जोरदार ताली यहाँ पर देखिए। जीतू पाटिल बता दिए देखिए आज भी पुरानी सड़क पर नई मकान हमारी है, लेकिन जीतू पाटिल आप यहाँ पर थोड़ा सा थैंक दीजिए सावी टीम को अर्धशतक के साथ साथ 2-3 कैच छोड़े तभी आपने अर्धशतक तक पहुंचे यहाँ से सबसे पहले उन्हें आपको बधाई देना जरूरी है यहाँ से। इसके बाद देखिए यहाँ से खींच कर मारे भाई यहाँ से, और फील्डर कोई नहीं यहाँ पर चौका देखे, वाट फिनिश यहाँ पर, और थोड़ा सा अर्धशतक से चूक रह गए। एक बार बल्ला उठाइए जीतू पाटिल यहाँ पर, एक बार जोरदार तालियां जीतू पाटिल, कमाल का इनिंग्स देखिए यहाँ पर 54 रनों का इनिंग्स है, वाट इनिंग्स भलाई देखिए जीवनदान मिला, लेकिन उसके बाद है उन्होंने भरपूर फायदा लिया, यहाँ से 56 तक पहुंच, 56 रन तक पहुंचे यहाँ पर। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 96 जीत के लिए 97 बड़ा टारगेट है। सौरभ पाटिल सर जुड़ रहे हैं कमेंट्री बॉक्स पर टॉच के साथ साथ है, अगर वाडेकर टीम को आने में दे रहे हैं तो चलिए सौरभ जुड़ जाइए। 40+ एक कॅप्टन इथे उपस्थित आहे, तर वाडेकर 40+च्या कॅप्टनला शेवटचा कॉल, जर दुसऱ्या उत्तरार्धाला सुरुवात झाली, बॉल जर टाकला गेला तर शील 40+च्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल याची देखील लक्षात घ्या। वाडेकर 40+ कॅप्टन लगेच टॉससाठी उपस्थित राहायचं आहे। पहिल्या फेरीतील तुम्ही पाहता
शील 40+चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जर वाडेकर 40+चे कॅप्टन उपस्थित नसतील तर शील 40+च्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल. आम्ही 3 कॅप्टनला टॉस विजय दिला आहेत. प्लीज वेळेच्या बाबतीत संदर्भ असू द्या. स्पर्धा एवढी मोठी आहे, डे नाईटची. आयोजक एवढी मोठी स्पर्धा भरवतात, वेळ खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहता वेळेत उपस्थित राहा प्लीज. वाडेकर 40+चा कॅप्टन तुम्ही यायचं. जर उत्तरार्धात सुरुवात झाली, पहिला बॉल टाकला गेला तर शील 40+च्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल. डीजे लावून घ्यायचे. फलंदाजी करत असताना देसाई संघाने 96 धावा म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. चेंडू द्या, चेंडू द्या चेक करायला. थोड्याच वेळात सन्मान्य योगेश हॅलो, चला नाणेफेकी करायची आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सील विपक्ष मोतीराम पाटील टोसविन द्या ना. कोण करतील? कालूराम सेट फुलोरे आणि शरद भोईर यांना विनंती करतो आपण या पण लगेच टॉस करणार आहोत. सन्मान्य किशनजी भोईर साहेब आणि धर्मा साळुंके ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्याकरता उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावर असणारा जीवाप्रेम, जीवापार प्रेम. टॉस करूया ते पण वाडेकर 40+ आणि शील 40+. आमचे मित्र गोरक्षनाथ म्हात्रे पिसारो यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सरसे स्वागत. चला पुढच्या सामन्याचं नाणेफेकी करतील कालूराम सेट फुलोरे आणि शरद भोईर यांना विनंती करतो. मनसे अध्यक्ष नारिवली गाव. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. नाण्याची पहिली बाजू तुम्ही पाहता मोतीराम दादा पाटील. नाण्याची दुसरी बाजू नवनाथ दादा साळुंके हे 40+चे खेळाडू आहेत आणि इथे आपण टॉस करतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते वाडेकर 40+चा कॅप्टन इथे मात्र कॉल देणारा नवनाथ दादा की मोतीराम दादा इथे कॉल देतात. वाडेकर 40+चे कॅप्टन मोतीराम दादा टॉस आणि कॉल दिला मोतीराम दादा आणि आलाय देखील मोतीराम दादा. चला मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. तर वाडेकर 40+च्या कॅप्टन टॉस जिंकला. डिसिजन सांगा कारण की मॅच देखील सुरुवात आहे. टॉस जिंकला, डिसिजन काय आहे? फिल्डिंग आहे. चला फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न्यूज आली आहे. वाडेकर 40+च्या कॅप्टन टॉस जिंकला आणि त्यानं फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. शील 40+ला बॅटिंग करायची. जाऊया जिथे उच्चांक या स्पर्धेमध्ये गाठला. देसाई 40+ला पार करायचं. साबे 40+ला हवे आमचे सिनियर समालोचक एक 40+ जबरदस्त खेळाडू. याच नागाच्या 40+च्या ऐतिहासिक क्रीडा नगरामध्ये त्यांचं तुम्ही अर्धशतक पाहिलं. नवनाथजी साळुंके सरांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये धन्यवाद. धन्यवाद सौरभ. पहिला या चेंडूवर लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडू खेळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण. सन्मान्य परेश पाटील साहेब नारिवली आणि सुधाकर दिवेकर साहेब बाळेगाव यांचं देखील आगमन झाले. त्यांनी व्यासपीठावर या. खरंच या स्पर्धेला सातत्याने प्रत्येक जणानं 1 रन शॉट आहे. एका धावेबरोबर धावसंख्या 1च. प्रत्येक जण या स्पर्धेला भेट देत आहेत. हे खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ यांच्यावर असणारं प्रेम. दोन धावा पूर्ण. फटकेबाजी करावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील तरच या धावेपर्यंत मजल मारू शकतो. खास करून साबे संघ थोड्याच वेळा ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहता. खऱ्या अर्थानं विश्वनाथ शेठ यांच्यावर असणारा प्रेम आणि त्या प्रेमापोटी जपलेली माणुसकी आणि या माणुसकीचं नातं हे टिकवणारं त्यांचं
मित्रप्रेम या चेंडूवर प्रहार जरूर केला. लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडू खेळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकच धावेवर संतुष्ट व्हावं लागले. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. युवराज निकालजे साहेब छोटा राजन यांचे पुतणे आहेत. ते थोड्याच वेळात येतील आणि ज्यांचे आपण आतुरतेने वाट देखील पाहत आहोत. अतिशय चांगला असा चेंडू टॉपेज लागलाय. एसटी रक्षक जितून झेल पकडलाय. पहिला गडी बाद साबे संघाचा. फलंदाज अंकुश मडवीच्या बॅटमधून आलेत. 4 धावा. 4 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 8. एक फलंदाज बाद झालाय. जर सरासरी जर पाहिली तर 19.40 ची धावगती उभारावी लागेल. खूप महागडं आव्हान आहे. आणि खास करून ज्या पिचची या ठिकाणी देखरेख केली जाते मग त्या पिचची गोबरने सारवणी असेल ते मोतीराम पाटील आमचे किंवा चंद्रकांत पाटील, बालाराम मडवी, गुरुनाथ पाटील, विकास पाटील, बालकृष्ण पाटील यांनी खूप मेहनत घेत आहेत. आणि खास करून कल्पेश जर पाहायचं झालं शिवाजी तर आखण्याचं काम भले दिलीप पाटील त्यांना जमत नसेल परंतु त्यांचे दोन्ही सुपुत्र विराज आणि विपुल सातत्याने 3 दिवस झाले खेळपट्टीची आखणी ते करतायत. म्हणजे कुठेतरी विश्वनाथ शेटवर असणारं प्रेम या ठिकाणी प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. म्हणजे कुठेतरी जर पाहिलं तर 11 धावाने अद्याप दूर आहे. कारण सरासरी 19.40 ची अशी धावगती उभारायची आहे. परंतु आता मात्र धावगती वाढली. 22.25 अशी धावगती उभारावी लागेल. कुठेतरी फलंदाजाला चौकार षटकारांची आतषबाजी करावीच लागेल. मात्र एका बाजूला देसाई संघ म्हटला तर शिवाजी बलाढ्य संघ आहे आणि ज्यावेळी बलाढ्य संघ असतो त्यावेळी फलंदाज असेल गोलंदाज असेल हलकासा दडपण असतो. मात्र त्या दडपणाला दूर सारावा लागेल खास करून साबे संघाच्या फलंदाजांना. चांदच्या पहिल्याच चेंडूवर चांद दाखवलाय चौकार. या गोष्टी तुमच्यामध्ये असायला हव्यात. गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करतो तेव्हा व्हेरिएशन असायला हवं. तुमच्या गोलंदाजीला वेग महत्त्वाचं नाही. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय. फाईन लेग रिजनमध्ये चौकार. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 चौकार मारले. अशा फटकेबाजी करावी लागेल तरच 96 धावांचा पल्ला पार करू शकतायत साबे संघ. ह्या चेंडूवर देखील टॉपेज लागलाय. शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये चेंडूला पकडलाय. तोपर्यंत 1 धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. बघा शिवाजी हा टेबल आला म्हणजे कुठेतरी आज देखील
वाढदिवस साजरा होईल. म्हणजे हे आहेत विश्वनाथ शेठवरचं प्रेम. कारण दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस तर विश्वनाथ शेठ मस्कर. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 18 धावा. सातत्याने 10 तारखेला देखील या ठिकाणी केक कापण्यात आले आणि हा त्रिफाला चित करतोय गोलंदाज दिलीप. ज्या दिलीपने 2 चौकार खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणलं, चांगली गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सफलता देखील मिळाली. दहा धावा देत असताना एक फलंदाजाला देखील बाद केलं. संघाची धावसंख्या पाहिली 18 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. आता 18 चेंडू 79 धावा. का मनामध्ये आनंद होणार नाही हनुमान पाटील यांच्या? कारण धावा टार्गेट मोठं डोंगर उभं केलं आहे आणि या डोंगर जर फोडायचा असेल तर जेसीबीने काम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला पोकलन लावावे लागतील, म्हणजे सुरंग लावावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आज मैदानाची जर पाहणी केली शिवाजी तर चारी बाजूला एक चांगला असं कुठे असं आउटफील्ड खराब आहे असं वाटत नाही. म्हणजे फलंदाज ज्यावेळी चेंडू खेळतो गॅप शॉट तो चौकारच पाहायला मिळतो. या चेंडूवर प्रहार केला जरूर आहे लॉंग ऑनमध्ये आणि शतरक्षकाकडनं मिस फील्ड पाहायला मिळाली, चौकार. बरेच वर्ष आमचे चंदूचे रिलेशन, परंतु आज आम्ही देखील खूप वर्षाने आलो म्हणून त्यांना आमचा तालमेल जमत नाही आमच्या दोघांचा. खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. हा बघा हे आहे नवनाथवरचं प्रेम. निर्धाव चेंडू षटक हाताला तो गोलंदाज वाईट आहे, सॉरी. अतिशय चांगला असा चेंडू ब्लोकल जरूर टाकला, मात्र फलंदाजाने त्याला खोदून काढलाय. एका धावेची भर, एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. आज आमचे सातत्याने 3 दिवस आमच्या बरोबर आहेत. आमचे लक्ष्मण गोरपेकर असतील, शिवाजी आहे, एका बाजूला शुभमचं सातत्य आहे. मग ते रात्री 3 वाजेपर्यंत आमच्या बरोबर असतात. शिवाजी असेल, लक्ष्मण मध्यरात्री जातात ते काही कारणास्तव, कारण त्यांना सकाळी देखील उठावं लागतं. या चेंडूवर देखील मिड विकेट रिजनमध्ये चेंडू खेळला आहे हनुमान पाटील यांच्या हातामध्ये. एकच धाव, धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 26 धावा. हो कृष्णा, ते पण आपली इच्छा पूर्ण करतील हनुमान पाटील, किंवा कदाचित षटक घेतील आज ते, कारण कृष्णा यांना बघायचे हनुमान पाटील यांचे षटक. धावसंख्या धावफलकावर 27. 3 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात धावा आल्या 8, दुसऱ्या षटकात धावा आल्या 10 आणि आता धावा आल्यात 9. तसेच बालकृष्ण मडवी यांचं आगमन, मी मगाशी त्यांचं वर्णन केलं की जसा वेळ मिळेल त्या वेळेत ते या ठिकाणी उपस्थित राहतात. मग खेळपट्टी असेल, मैदानाची असेल, सर्व गोष्टीची पाहणी करून या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करतात. तसेच सील संघाचा पॅकर अशोक काटे हे या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांनी व्यासपीठावर या. पुन्हा दिलीप, मात्र एसटी षटकाला चेंडू सापडला नाही, मात्र कोणती धाव देखील आली नाही. चला जास्त वेळ घेऊ नका, खूप वेळ घेता आपण. या चेंडू प्रहार जरूर केलाय, मात्र एकच धाव आली. तुलसीरामनं कॉल केला, अरे कॅच आहे, बली तिथे होता. चला 3 मिनिटांमध्ये 4 चेंडू फेकायचे ना, ते तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. निर्धाव चेंडू
निर्धाव चेंडू. हा शेवटचा चेंडू लॉंग प्रिझन मध्ये बलीच्या हातामध्ये चेंडू. 1 धाव आली, 1 धावेविरुद्ध धावसंख्या. धावसंख्या 29. तसेच आमचे मित्र सचिन आलिमकर शिलगाव, आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मग प्रेमनाथ आलिमकर असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांना देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. चला शेवटचं षटक आहे, जास्त वेळ घेऊ नका. एक धावसंख्या धावफलकावर 29. सामना देसाई संघाच्या बाजूने झुकलाय. आता मात्र कोणता चमत्कार देखील वाचू शकत नाही. किसन मात्रे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. किसन मात्रे म्हटलं तर कल्पेश एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. नेहमीच त्यांच्यामध्ये खूप गोलंदाजी वेगाने टाकण्याची क्षमता आहे. कमी गतीचे चेंडू फेकतात. या चेंडूवर बॉटम यांचा वापर केला आहे. पॉईंटला शतरक्षकाने चेंडूला पकडला तोपर्यंत 1च धाव आली, 1 धावेबरोबर धावसंख्या 30. आता याच्या पुढचा जो सामना शेवटचा सामना 40+ असेल. सील विपक्ष वाडेघर. त्याच्यानंतर रेग्युलरचा पहिला सामना सुरुवात होईल. जोपर्यंत पहिल्या फेरीचे सामने पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार नाही, लक्षात घ्या. जर संघ उपस्थित नसेल तर अपोजिट संघाला, म्हणजे संघ नायक कोणता, ज्याचा संघ नायक उपस्थित असेल त्याला नाणेफेकीचा विजय दिला जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आज निराश केलं साबे संघाच्या फलंदाजानं, कारण नेहमीच साबे संघ चांगल्या प्रकारे खेळपट्टीवर खेळत असतो. मात्र आज धावांचा डोंगर उभं होतं त्यांच्यासमोर आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना कुठेतरी साबे संघ कमी पडला आहे. याचं कारण हे एक शुभम की पहिल्या 2 जे पॉवर प्लेचे षटक होतं त्यामध्ये धावा येणे गरजेच्या होत्या. ज्या मेन पॉवर प्लेचे षटक होते त्या धावा केवळ 18 आल्या. तिथे जर 30-35 धावा जर उभारल्या असत्या तर उर्वरित 3 षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली असती. मात्र तसं चित्र काही पाहायला मिळालं नाही. उद्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चौकार. तुरो फेकले का? किती धावा? 5. ओके. या चेंडूवर प्रहार जरूर केला आणि हा चौकार. या ठिकाणी सामना विजय झाला. देसाई संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाला आहे. साबे संघ, दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि उद्या या ठिकाणी आपल्याला सुट्टी असेल, लक्षात घ्या. तसेच आमचे सन्माननीय बरेचसे